नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी नागरिकशास्त्र विषयाचे प्रकरण 2 संविधानाची उद्देशिका स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 शोधा आणि लिहा। 1 देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्पराविषयी आत्मीयतेची भावना असणे, बंधुभाव। 2 राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे, लोकशाही। 3 उद्देशिकेलाच म्हटले जाते सरनामा। 4 सर्व धर्माचा समान मानणे, धर्मनिरपेक्ष। प्रश्न क्रमांक 2 लिहिते होऊया। 1 धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात? उत्तर धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी असतात। 1 राज्यातील सर्व धर्मांना समान मानले जाते। 2 कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही। 3 नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते। 4 नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही। प्रश्न क्रमांक 2 प्रौढ मतदान पद्धत म्हणजे काय? उत्तर 1 वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, त्यालाच प्रौढ मतदान पद्धत असे म्हणतात। 2 हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाही। 3 राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा, हा त्यामागे उद्देश असतो। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 3 आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात? उत्तर 1 भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेले आहेत। 2 या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःची व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे। 3 दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक, उपासमार, कुपोषण अशा समस्या देशात असू नये, हा यामागील उद्देश आहे। 4 समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल? उत्तर 1 प्रत्येक व्यक्तीला त्याची जात, धर्म, वंश, पैसा इत्यादीवरून नव्हे तर माणूस म्हणून सन्मान मिळणे म्हणजेच व्यक्तिप्रतिष्ठा राखणे होय। 2 समाजात सर्वांनीच एकमेकांविषयी आदराने आणि सन्मानाने वागले पाहिजे। 3 जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करील तेव्हा समाज व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल। प्रश्न क्रमांक 3 आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे केला पाहिजे? तुमचे मत लिहा, सांगा। उत्तर नागरिकांना आपला सर्वांगीण विकास करता यावा यासाठी संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणून प्रत्येकाने समाजातील चांगल्या वाईट घटकांवर आपले विचार मांडावेत। परंतु स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला वाटेल ते करणे नव्हे। मला स्वातंत्र्य हवे तर ते दुसऱ्यालाही असले पाहिजे याची जाणीव ठेवली पाहिजे, म्हणून समाजातील दुर्बल लोकांचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे। सण उत्सव असो, सार्वजनिक सभा संमेलन असो, वाहतूक असो, सर्व ठिकाणी आपण नियमांचे पालन केले तरच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची जपवणूक होईल असे मला वाटते। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 4 संकल्पना स्पष्ट करा। 1 समाजवादी राज्य। 1 समाजवादी राज्यात देशातील संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो। 2 देशातील संपत्तीचे काही व्यक्तींच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते। 3 भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्यांच्या संकल्पनेचा स्वीकार केला आहे। 2 समता संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना 2 प्रकारच्या समतेची हमी दिली आहे। 1 जात, धर्म, वंश, जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्व माणसांचा दर्जा समान असेल। 2 सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान असतील, व्यक्ती उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजेच समता होय। 3 सार्वभौम राज्य। 1 एखादे राज्य परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली नसणे म्हणजेच सार्वभौम राज्य होय। 2 सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधीला असतो। 3 ब्रिटिशांचे राजवट संपुष्टात आल्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हे सार्वभौम राज्य बनले। 4 संधीची समानता। 1 भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने संधीची समानता हे तत्व मान्य केले आहे। प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी दिलेल्या आहेत। 2
या संधी उपलब्ध करून देताना नागरिकांत त्यांची जात, धर्म, भाषा, प्रांत इत्यादी बाबतीत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली जाते। प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केले आहे? पुढील गोष्टींचा उद्देशिकेत उल्लेख केलेला आहे। 1. उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारतीय लोक या शब्दांनी होते, तर शेवट जनतेचे हे संविधान स्वतःच अर्पण या शब्दांनी होतो। 2. आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहे याची हमी दिलेली आहे। 3. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला। धन्यवाद।